टॉपचा आहे, विशेष टॉपचा आहे एकदम. क्वालिटी एक नंबर, क्वांटिटी तुम्हाला माहित असते. त्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. ह्याला म्हणतात मटन शिजणं. अनलिमिटेड थाळी मागवा आणि पूर्ण वसूल करा. त्याचा रिव्ह्यू दिला तर बिल सगळं तुला भरावं लागेल. आणि सूप पिऊन पिऊन भूक वाढण्यासारखं सूप आहे. रिटायर्ड लोकांच्या बिशीचं कौतुक होणारच ना. आणि त्या बाजारातून हे बोकडं घेतात. ती बोकडं कापली तरी पण 2 किलो खावा 4 किलो खा. आणि ते पण अनलिमिटेड वाला. तसं चुलीवर भाकरी बनतात. इथे मिळते ते ढवारा थाळी. नमस्कार मंडळी. तर आम्ही तिघं आपले नेहमीचे गिऱ्हाईक बघा आणि तिथं आनंदी आणि अशोक आणि मी आता गावी आहे. आणि आम्ही ह्या वेळेला कुठे जातो तुम्हाला माहिती आहे. मागच्या वेळेला पण तुम्ही आपला सोननच्या न्यू शिवनेरीचा व्हिडिओ बघितला असेल. त्यावेळेला पण आम्ही तिघंच होतो आणि यावेळेला आम्ही जेवायला जात असतो. आज बुधवार आहे आणि म्हटलं तर कुठे जायचं. तर अशा वेळेला सध्या इंस्टाग्रामवर गाजत असलेले सांगोलचं एक हॉटेल आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला असेल. त्याचं नाव आहे हॉटेल अविरत. तिकडेच आम्ही आलो आहे. सध्या इंस्टाग्रामवर खूप गाजत आहे. सकाळी त्यांचे रील असतात. 2 कापले आहेत, आज 1 कापलं आहे, 4 कापायचे आहेत. म्हणजे ते आपले ते बीडवाले आहेत ना सगळे, ते भाग्यश्री तिरंगावाले, त्यांच्या लाईनमध्ये हे पण आलेले आहेत आता. म्हणजे इथं आपला सांगोला पण काय कमी नाही. आपण पण पुढे आहे इंस्टाग्रामवरती. सध्या ते पण व्हायरल आहेत इंस्टाग्रामवरती. आणि त्या हॉटेलवरती आम्ही आलो जेवायला. इथे मिळतं ते ढवारा थाळी. आता ढवारा थाळी काय असते काय ते आपण सगळं बघणार आहोत. आणि स्पेशली इथे मिळतं चुलीवरचं मटण आणि भाकरी. आणि बघा हे आहे 85 हॉटेल अविरत. तेच आपण आलो आहे जेवायला. आणि लोक ऑलरेडी बाहेर बसलेले आहेत. एवढा मोठा बोर्ड लावलेला आहे इकडे. हे हॉटेल आहे ते सांगोलमध्ये. म्हणजे तुम्ही जर आपल्या सोनंद रोडनी सांगोलला येत आहे तर त्या रोडनी तुम्हाला लेफ्ट साईडलाच लागेल. किंवा सांगोलवरून तुम्ही कडलासकडे जात आहे तर त्याला राईट साईडला लागेल तुम्हाला हॉटेल हे. बाकी आता चव वगैरे कशी आहे त्यांचा जेन्युअन रिव्ह्यू आम्ही देणारच आहोत. आणि त्यासाठी आम्ही 2 माणसं आणलेले आहेत, एक मटनवाला आणि एक चिकनवाला. त्यामुळे 2 प्रकारचा आम्ही पक्का ट्राय करणार आहोत. आणि सध्या आज इकडे जरा मोठी पार्टी दिसते कोणाच्या तरी. काहीतरी मोठा प्रोग्राम आहे, पार्टी. अशी सिटिंग अरेंजमेंट आहे की नॉर्मल आहे सिटिंग अरेंजमेंट. हा आहे तो फॅमिली सेक्शन जिथे आपले 2 माणसं ऑलरेडी बसलेली आहेत. आणि असं इकडे ओपन गार्डन पण आहे. इकडे फॅमिली सेक्शन होतं, इथे ओपन गार्डन पण आहे. म्हणजे तुमचा जर मोठा ग्रुप असेल 15-20 जणांचा तरी तुम्ही आरामात इथे जेवणाचा आनंद घेऊ शकता. बघा हा ऑलरेडी ग्रुप आलेला आहे आणि हे सर्व रिटायर्ड पर्सन आहे. बघा इकडे बनतायत भाकरी. ज्वारीची बाजरीची दोन्ही बनते का? हे बघा इकडे बनते ज्वारीची, इथं बनते बाजरीची भाकरी. आणि चुलीवरच्या भाकरी तुम्हाला इथं खायला मिळणार. ते बघा मस्त चुलीवर भाकरी बनतात. आणि साईज बघा नाही केवढी बनते तुम्हाला कळेल बघून. बघा एवढी मोठ्या साईजची भाकरी आहे. बघा ही बनते. आपल्या ताई आहेत पण त्या जरा कॅमेरा शाय आहेत. म्हणजे कॅमेऱ्यावर थोडा लाजत आहेत. पण बघा त्या भाकरी बनवत आहेत. आणि दिवसभर चालू असतं ना ताई भाकरी बनवलं? 4 वाजेपर्यंत दुपारी. हां आणि संध्याकाळी 7च्या पुढे. संध्याकाळी 7 नंतर रात्री किती 11? हो 11 एक लय गिऱ्हाईकाचं 12 पण वाजतात. आणि सकाळी किती 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत? 11 वाजल्यापासून 4 वाजे. सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत. आला कार्ड पद्धती पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं. इथं शुद्ध शाकाहारी पण आहे. तुम्ही चिकन हंडी मटन हंडी वगैरे असं पण मागून ठेवू शकता. पण आम्ही काय मागितलं आनंदी? चिकन ताट. आणि ते पण अनलिमिटेड वाला. म्हणजे त्यात काय काय मिळतं माहिती आहे ना अनलिमिटेड? काय काय अनलिमिटेड सांग? मटन नाही चिकन रस्सा. ते सगळं अनलिमिटेड मिळतंय. आणि ह्याने मागवलंय ते मटन ताट. आणि मटन ताटमध्ये तुम्हाला बाकी सगळं अनलिमिटेड मिळेल फक्त मटन सोडून. तर रोटी अनलिमिटेड आहे की नाही ते विचारायला लागेल. रोटी पण अनलिमिटेड आहे ना सगळी. बघा रोटी पण अनलिमिटेड आहे. तर आपण मटन ताट मागवलेलं आहे. 3 मागवले, 2 मटन ताट आणि चिकन ताट. आणि चिकन पण अनलिमिटेड मिळतं. 300 रुपये आहे रेट. 300 रुपये आहे. आणि जर तुम्ही लिमिटेड मागवलं चिकन ताट म्हणजे तर चिकन पण म्हणजे अनलिमिटेड नाही येणार, लिमिटेड येणार. ते 200 रुपये. आणि आपली मटन थाळी जी अनिरुद्धने मागवली म्हणजे आम्ही मागवली दोघांनी ते 270 रुपये. त्यात मटन फिक्सच येणार जे आहे ते. बाकी सगळं अनलिमिटेड आहे. म्हणजे बाकी काय असणार रस्सा वगैरे ते सगळं तुम्हाला आता ताटावर कळेलच. बाकी ऑर्डर तर आम्ही दिलेली आहे. आणि आता हे काय बनते दादा? सूप. आपलं सपाकवालं बिन मसाला फक्त मिठाचं आहे ना. बघा आणि ह्याला सपाक म्हणतात. बरेच लोक आळणी म्हणतात. आळणी का म्हणतात मला माहीत नाही. कारण आळणीचा अर्थ माझ्या माहितीत तरी बिना मिठाचा असतं. पण हे बिना मसाल्याचं त्यामुळे याला सपाक म्हटलं पाहिजे. बघा सूप बनतं.
आणि जशी तुमची थाळीची ऑर्डर येणार ना तसं तुमचं इथं मटण फ्राय करून दिलं जातं ना. हा बघा, तसं चिकन मटण तुम्हाला स्पेशल तिथे फ्राय करून दिलं जाईल. म्हणजे रेडीमध्ये नसतं, जशी ऑर्डर आली की तुम्हाला रेडी करून मिळणार इकडे. बाकी रस्सा रेडीमध्ये असतो. आता हे आपलं मटण बनतंय ना. हा, हे उकड मटण आहे. उकड मटण पण आपल्या ह्या ताटामध्ये येतं का? आपल्या मटण ताटामध्ये डवारा ना. डवारा ताटामध्ये येणारे उकड मटण आणि शिजवलेलं असतं. आता हे पटकन आपल्याला गरम करून त्यात 2-3 मसाले इकडचे तिकडे टाकून ओके करून देतात लगेच. ते गरमागरम आपल्या ताटात. झटपट रेडी, जास्त वेळ नाही लागत, झटपट रेडी होते एकदम. लगेच चिकन उकड का? तिखटमध्ये असतं का? म्हणजे मटणाचं उकड असतं आणि चिकनचं तिखटमध्ये असतं. चिकन थालीला हां, चिकन फ्रायमध्ये येणार बघा. चिकन फ्रायमध्ये येणार आणि मटण जे आहे ते उकडमध्ये येतं. बाजूला मसाले रेडी आहेत. कोणते ते विचारू नका, सगळे आपले रेग्युलर मसाले असतात. आणि हा रस्सा कसला असतो आता? चिकनचा का? हा बघा, चिकनचा रस्सा रेडीमध्ये. बघा हे चिकनचे पीस. तुम्ही अनलिमिटेडवाली थाळी मागवली 300 रुपयाची तर पीस पण अनलिमिटेड येणार आहे. तुम्ही खाल तेवढे, अर्धा किलो खा, 1 किलो खा, काय बंधन नाही. मटन मात्र लिमिटेड येणार आहे. मस्तपैकी आपलं हे रेडी झालेलं आहे. ते आहेत हे हॉटेलचे मालक सोळगे साहेब आणि ह्यांच्या रील आता सध्या खूप फेमस आहे. अविरत हॉटेलचं नाव आहे. तुमचं कुठलं चॅनल आहे इंस्टाग्रामवर? इंस्टाग्रामवर हॉटेल अविरत गार्डन. हा बघा, ह्याच नावाने रील बघा, तुम्हाला रोज दिसेल. आज 1 कापलंय, 2 कापलंय, बरोबर ना? खायचं असेल तर फक्त हॉटेल अविरत गार्डन बघा. आणि तुमची टॅगलाईन तीच आहे वाटतं. चुलीवरचं खायचं असेल तर कुठे यायचं? हॉटेल अविरतला. आणि एकदम प्युअर बोकड मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे कुठे भेसळ नाही, काय नाही, एकदम प्युअर बोकड, गावरान बोकड. आणि बघा हे लोक बघा पंगत बसलेली ऑलरेडी. आणि ढवारा म्हणजे काय साहेब? ढवारा म्हणजे काय? म्हणजे समोर बोकड कापायचं, चुलीवर शिजवायचं आणि चुलीवरच्या भाकरी आणि अनलिमिटेड थाल. 270 रुपयाला अनलिमिटेड थाली. हा हा, पण खावा, पोट भरून खायचं, लागायचं नाही, काय नाही. घरच्या पद्धतीने कुस्करून भाकरी खायचं मस्तपैकी. गावठी रस्सा फक्त मटन लिमिटेड असतं का? फक्त मटन लिमिटेड, रस्सा, भाकरी, राईस. हा, आणि भाकरी पण अनलिमिटेड. अनलिमिटेड बघा साहेबांनी सांगितलं भाकरी पण अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. आणि चिकन मध्ये तुम्ही तुम्हाला सांगितलं चिकन पीस पण अनलिमिटेड आहे. चिकन पीस किती पण खावा अनलिमिटेड. 300 रुपयाला अनलिमिटेड किती पण खावा. किती पण 2 किलो खावा नाही 4 किलो खावा, काय टेन्शन नाही. आणि हे शिस्त आहे. हा आहे ढवारा मटनचा रस्सा आणि चुलीवर शिजतो. हा बघा, धूर लागला आपल्या डोळ्यांना. आणि प्युअर चुलीवरचं मटण आहे बघा. आणि हा मटनचाच रस्सा आहे. आणि चिकन थाळीला पण तुम्हाला हाच रस्सा मिळणार आहे बरं का. म्हणजे मटनचाच रस्सा बनतो, चिकनचा रस्सा बनत नाही. चिकन तुम्हाला फ्राय करून दिलं जातं ताटाला. बाकी रस्सा हाच सगळ्या थाळीला वापरला जातो. हे बघा. आणि हे अख्खं टोप भरलेलं असतो ना? भरलेलं असतं. हां, मग आज किती बोकडं कापले तरी पण? 2 बोकडं. आमच्या गावच्या साईडला आला तर तुम्हाला मंगळवार आणि शुक्रवारी खूप दिसेल गर्दी. हा, बुधवार असा वार आपला मुंबईचा असतो, पण ह्या साईडला ना मंगळवार आणि शुक्रवार सगळ्यात जास्त गर्दी भेटेल. काय म्हणताय? हा, म्हणजे सोमवारी वगैरे एकत्रच बोकड जातं. कारण सोमवार तुम्हाला माहिती आहे सोमवारी जास्त लोक खात नाहीत, गुरुवारी पण खात नाहीत तेवढी जास्त. आणि शनिवार तर खूप जास्त प्रमाणात पाळला जातो या साईडला, म्हणजे आमच्या साईडला. तर शनिवारी उपासवाली लोक जास्त असतात. पण मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार 5-5 बोकडं कापले जातात. 5 काय जास्त पण कापले जातात वेळेला, एवढी गर्दी असते. आणि प्युअर बोकड खायचं असेल तुम्हाला इकडे यायचं आहे. कारण प्युअर बोकड मिळते, तर गॅरंटेड बोकड प्युअर मिळणार. आणि बोकड कुठं आणता होता दादा? आपलं सांगोला मार्केटमधलं. कारण इकडे रविवारचा खूप मोठा बाजार असतो जनावरांचा, म्हणजे गाईंचा, म्हशींचा, बोकडांचा खूप मोठा बाजार असतो. आणि त्या बाजारातून हे बोकडं घेतात. त्यामुळे एकदम प्युअर बोकडं मिळतात. आमच्या बिशीचं फार मोठं कौतुक आहे बरं का. रिटायर्ड लोकांच्या बिशीचं कौतुक होणारच ना. रिटायर्ड लोक एकत्र भेटतात हीच मोठी गोष्ट आहे, फार महत्वाचं आहे. गेली 3 वर्ष आपल्या बचत गटाचं काम केदार सर आणि खडतरे सर
त्या दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थी भावनेनं कुठलाही म्हणजे मोबदल्याची अपेक्षा न करता एक सेवाभावी विचारानं त्यांनी 3 वर्षे अतिशय काटेकोरपणे आपली बीसी बचत गट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवल्याबद्दल आपल्या सगळ्या बचत गटातील सहकाऱ्यांच्या मार्फत मी त्यांचं आभार मानतो. आम्ही आता जवळजवळ 3 वर्ष झालं बचत गट चालवतो. हे 3रं वर्ष आहे. त्या बचत गटामध्ये कुठल्याही सभासदाच्या सर्व गरजा त्यांच्या प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. गैरसोय कोणाचीही झालेली नाही आणि सगळे सभासद एकदम वेळेवर सगळे भरणा वगैरे करतात आणि एकदम उत्कृष्ट प्रकारे आमचा बचत गट चालू आहे. एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, झटपट. कारण त्यांना भुका लागलेल्या वासाने वाटतात. ते ताट रस्सा चालू आहे, गरमागरम रस्सा, ढवारा मटणचा रस्सा आणि या सर्व बाजरीच्या भाकरी आणि हे मटण उकड आणि रस्सा. आणि आपली ऑर्डर आलेली आहे. आणि सुरुवातीलाच आपल्याला बघा असं हे सूप येत आहे, सपाक. मी तुम्हाला मगाशी बोललो ना सपाक, कारण याच्यात मसाला नसतो, फक्त मीठ असतं, त्याच्यामुळे मी याला सपाक म्हणतो. बाकी लोक आळणी म्हणतात. तर माझं काय चुकत असेल तर मला करेक्ट करा, पण माझ्या माहितीत तर हे सपाक आहे, त्याला मसाला नाही. आणि याची टेस्ट करूया आपण. गरमागरम आहे एकदम. आणि हे प्युअर मटणाचं, हे प्युअर मटणाची उकडाचं हे सूप आहे आणि 1 नंबर लागेल. प्युअर मटणाची उकड आहे ही. आणि ढवारा म्हणजे काय माहिती आहे का, सगळं मिक्स. त्यात असं वेगळं काय केलेलं नसतं, सगळं मिक्स. बोकडाचा सगळा पार्ट असतात ना बॉडीचा, जो आपण खायला वापरतो, ते सगळं ह्या मटणामध्ये मिक्स असतं, म्हणून ते ढवारा मटण असतं. त्याला आपल्याकडे कंदुरी पण म्हणतात. म्हणजे कंदुरी पण आपण तशीच करतो, सगळी मिक्स असतं, वेगळं काय काढत नाही. तसंच हे आहे. आणि सूप माझ्याकडनं तर याला 1 नंबर, आपली नेहमीच 1 नंबर. म्हणजे आता आम्ही किती पिऊ, आणि सूप पिऊन भूक वाढण्यासारखं सूप आहे, 1 नंबर सूप. आणि हे दोघं हे का पित नाहीत माहिती आहे का, जोपर्यंत मी व्हिडिओ बनवत होतो ना तिकडे ते बनवायचं, तोपर्यंत बघा सटासट पिऊन झालेले आहेत. कसं लागलं आणि तुझं? 1 नंबर. हां आनंदी, चुकीचा रिव्ह्यू दिला तर बिल सगळं तुला भरावं लागेल, पहिलंच सांगतोय. हां चांगलं लागलं ना? एकदम जेन्युइन रिव्ह्यू आहेत, चांगलंच लागलं, 1 नंबर लागलं. तर आपल्या समोर आहे हे चिकनचं ताट आहे, चिकनचं ताट. त्याच्यामध्ये तुम्हाला मी जसं बोललो, बघा हे चिकन आहे, हे मसाला चिकन आहे. म्हणजे आपण घरी सुकं करतो ना चिकन, आपल्या घरी करतो त्या पद्धतीचं सुकं, एकदम खडखडीत, म्हणजे एकदम ग्रेव्ही एकदमच नाच्या बरोबर आहे, पण 1 नंबर. हे असं मला पर्सनली आवडतं, मला ते ग्रेव्हीवालं सुकं नाही आवडत. आणि सोबत आहे ढवारा मटणाचा रस्सा. हे बघा, हे बघा, आपल्याकडे जे आपल्याला हवं असतं ते असंच एकदम भारी. कारण ह्याच्यातच भाकरी कुस्करून खायला मजा येते. ह्याच्यासोबत आहे ही बाजरीची भाकरी, आपण स्पेशल बाजरीची सांगितली आहे. तुम्ही ज्वारीची पण सांगू शकता आणि तंदूर रोटी पण सांगू शकता, दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि सोबत कांदा लिंबू तर आहेच. तर चला आपण टेस्ट करूया. पहिलं तर मी चिकन टेस्ट करतो. आणि चिकन ना 300 रुपयाच्या थाळीमध्ये अनलिमिटेड आहे. चिकनसुद्धा किती पण खावा. तरी बघा हे आहे चिकन, आणि कसं शिजलं नाही हे बघा, एका सेकंदात तुटलं. म्हणजे तुम्हाला काही मेहनत करावी लागली नाही, चटकन तुटलेलं आहे, म्हणजे चांगलं शिजलेलं आहे. अनलिमिटेडमध्ये ना तुम्ही सहजच अर्धा किलोच्या वर तर सहज खाऊन जा. अनलिमिटेड थाळी मागवा आणि पूर्ण वसूल करा. असं 1 नंबर चिकन आहे, 1 नंबर, भारी लागायची. आणि जी ना आनंदीची थाळी आहे चिकनची, तिकडून ती बघते, टेन्शन न घेऊ, अनलिमिटेड आहे, किती पण खाणार. तेव्हा मस्त चव, मस्त लुसलुशी शिजलेलं मटण. आणि हाडं पण एवढी भारी शिजली की मी हाडपण खाऊन टाकलं, हाडपण खाऊन टाकलं, 1 नंबर. आता आपण रस्सा बघूया. भाकरी थोडी कडक झालेली आहे इकडे, थोडं सांग. पण ही दुसरी भाकरी ती मऊ आहे, मी त्याला मऊ स्पेशल सांगितली, कारण पहिली कडक आली. इकडे मला माहीत नाही लोकांना कडक भाकऱ्या आवडत असाव्यात, कारण मागे पण आम्ही केलं तेव्हा पण कडकच भाकरी आली होती, आणि आता पण ती कडकच आलेली आहे. पण आम्ही मऊ सांगितली दुसरी, आणि भाकरीवर खाऊन बघायला. तसा नॉर्मली कुस्करून खायचा असतो, पण मी आता कुस्करून नाही खात आहे, कारण टेस्ट करायची आहे, नंतर मी खाणार आहे कुस्करून.
चांगला आहे रस्सा. तसं मला चव ॲक्च्युली कळली नाही, पिऊन बघतो. आता भाई एक नंबर लागला. हा झणझणीत, खरोखर झणझणीत रस्सा, एक नंबर तसा. म्हणजे एक नंबर रस्सा. तोंडातून शब्द वेगळे येत असतील पण रस्सा तसा आहे. लिंबू पिळायची गरज आहे, एकदम झणझणीत आहे, आपल्याला हवा तसा. आता आपल्या समोर आहे ती मटण थाळी आणि मटणमध्ये बघा पीस किती आले. हे उकडवाले पीस आहेत बरोबर ना, उकडवाले म्हणजे मसाला वगैरे नाही, नॉर्मल बिन तिखटाचे. कारण हे झणझणीत आहे त्यामुळे हे तुम्हाला एकदम भारीच लागणार आहे. आणि ह्याच्यात बघा हे आले मस्त असं हड्डीवाले पीस. आणि मी पीस मोजू शकतो, 6 पीस आहे आणि ही लिमिटेड असतं. 6 पीस आहेत म्हणजे क्वांटिटी इनफ आहे, अति पण नाही आणि कमी पण नाही, पण इनफ क्वांटिटी आहे. 6 पीस म्हणजे काय कमी नाही. आणि आता मी तुम्हाला मटण सांगतो. आणि बघा नळ आला आहे, नळ अक्षता वगैरे नळ म्हणते, आर्य नळ म्हणते याला. बघा नळी, आपली फेवरेट नळी. आणि हे बघा काय शिजलं आहे बघा ना मटण. हे बघा म्हणजे हे बघा काहीच राहिलं नाही, एकदम मोकळं. ह्याला म्हणतात मटण शिजणं. म्हणजे तुम्हाला कुठलीही मेहनत करावी नाही लागली. एक नंबर मटण, शिजलेलं पण एक नंबर आहे. आणि प्युअर बोकडच असतो. एक नंबर टेस्ट, एक नंबर मटण. ते पण मी आता संपवणार आणि हे माझं आहे, तो बघू नको. आनंदी बघते, आनंदी बघते माझ्याकडे. हे लिमिट असलं तरी हे आपलं ताटातलं, त्यामुळे आपण हे संपू शकतो. हे बघा रोट्या आल्या होत्या, लगेच इथे गायब झालेल्या आहेत. कारण हे रोटी प्रेमी आहेत, कारण हे रोजच भाकऱ्या खातात ना गावाला. आपल्याला थोडं वेगळं वाटतं पण यांच्यासाठी भाकऱ्या रोजचं आहे. काय आनंदी रोज भाकरी खाते, ज्वारीची म्हणा, बाजरीची म्हणा, जे घरात अवेलेबल आहे ते आपल्याकडे सगळं पिकतं, त्यामुळे काय टेन्शन नाही. पण यांना रोटी थोडं वेगळं वाटतं, त्यामुळे हिने रोट्या मागवल्या, त्यांनी लगेच गायब केलं. आणि आता आनंदी ट्राय करते ते रोटीसोबत. तू भाकरी संग खाल्लं का पहिलं? खाल्लं होतं का? आणि रोटी संग पण खाल्लं? कुणा संग चांगलं लागलं? तुला रोटी, हे रोटीवाले आहे ना, हिला रोटी संगच चांगलं लागणार. आणि तुला? मला भाकरी संग चांगलं लागलं ना रोटीपेक्षा. ह्याला भाकरी संग चांगलं लागलं, पण हा खाणार रोटी आहे. रोटी भाकरी दोन्ही पण. दोन्ही पण खाणार आहे, पण मेनली चव कशाबरोबर आली खरं सांग? भाकरीसोबत. आणि तुम्ही आहे ना हा रस्सा किती पण मागू शकता, काय लिमिट नाही हा रस्सा. फक्त हे आणि हे चिकन अनलिमिटेड थालीमध्ये पण तुम्ही चिकन किती मागू शकता, भाकरी तुम्ही किती मागू शकता, रोट्या किती मागू शकता. फक्त मटनमध्ये मटन लिमिटेड येणार आहे, बाकी सगळं अनलिमिटेड येणार आहे. आणि नंतर राईस पण येणार आहे, कुठला नाही तुम्हाला दाखवणार आहे. कारण हिचं जेवण राईसशिवाय संपणार नाही, ह्याचं संपणार आहे. खायचं नाही, हे असं नाही खायचं, हे असं नाही खायचं, असं नाही खायचं, हे खायचं असं दाखवतो. भाकरी घ्यायची, हे अशी मोडायची पूर्ण, तर टाकायची पूर्ण. हे बघा असं खायचं. स्पेशल वाटी मी साईडला घेतली, बघा असं कुस्करायची. आणि ती भाकरी जेव्हा रस्त्यात पूर्ण बुडते ना, आणि मग जे आपल्या पोटात जाते ना जिभेवरनं, भाई रस्त्याला चव खरोखर एक नंबर आहे. तुम्ही कधी एका ह्या साईडला येता ना, मी तुम्हाला रेकमेंड करेन. आणि मी परत इथे जेवायला येणार आहे. आता आम्ही थोड्या दिवसांनी आलो ना, म्हणजे मी आणि अक्षता वगैरे आम्ही सगळे आले वगैरे, 100% मी इथं परत जेवायला येणार आहे. एवढा भारी आहे. तुझं रेटिंग माझ्याकडनं 5/5, 10/10 जे असेल ते एक नंबर. रस्त्याने आपला मन जिंकलेलं आहे. आणि क्वांटिटी पण चांगली आहे, मटन पण चांगलं आहे, चिकन पण चांगलं आहे, रस्सा पण चांगला आहे. आणि हा बघा हा राईस आला आहे, तो इंद्रायणी राईस आहे. बघा चिकट बघा किती, त्यावर तुम्हाला कळलं इंद्रायणी राईस. आणि इकडे तुम्हाला चिकन थालीबरोबर मटन थालीबरोबर मिळतो इंद्रायणी राईस. हवारा रस्त्याबरोबर इंद्रायणी राईस कसा लागतो सांगते आनंदी. लाजते कॅमेरा, एक नंबर. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, ही एक नंबर बोलली म्हणजे एक नंबरच असणार आहे. कारण याच्या आधी पण ती मला एक नंबरच बोलली. मागे एकदा ही आपल्याबरोबर होती ना, तेव्हा तिने थोडंसं नाक मुरडलेलं, पण तिने आता सांगितलं आपल्याला की तिथल्या रस्त्यापेक्षा हा रस्ता खूप वरचढ आहे, एक नंबर आहे. आणि चव एक नंबर आहे. म्हणजे हिला एवढी आवडली आहे ना, आता ही मध्ये 2-3 वेळा कुठे कुठे जेवायला गेली, नावं नाही घेत मी त्यांची, पण त्या सगळ्यांना तिने नावच ठेवलेत, पण ह्याला नाव नाही ठेवलं आहे. बोलते एक नंबर रस्ता लागलेला आहे तिला. आणि बिहाइंड द कॅमेरा पण ती सेमच बोललेली आहे, म्हणजे असं काय खोटं बोलत नाही ती. तिला तर खूप आवडलेलं आहे. हिने तर एकदम 10 पैकी 12 मार्क्स दिलेत वाटतं ह्या रस्त्याला आणि सगळ्याला.
20, 10 पैकी 20 का याने पण दिलेले आहेत बघा, 10 पैकी 20 म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. आणि जेवण किती चांगलं झालंय ना हे तुम्हाला हे सांगतं शेवटचं जेवण संपल्यानंतरच. हे बघा ताटात काही एक शिल्लक नाही. आणि आनंदी म्हणते नेहमी माझा रस्सा राहतो, पण आज तोही शिल्लक राहिलेला नाही. A to Z संपलेलं आहे सगळं, काही बॅलन्स नाही. इकडं तर बघा ताट पुसून, नळी पण पुसून खाल्लेली आहे आपली. नळी कशी लागली रे आहे ना, बघा नळी आले होते, एक सोडून 2-2 नळे आले होते आपल्या इथे बघा. आणि त्या पूर्ण साफ झालेलं आहे सगळं, काही शिल्लक नाही ताटामध्ये. याचा अर्थ तुम्हाला कळला असेल चव काय आहे ती. आणि जेवल्यानंतरची अवस्था बघा इकडे बघा, ओव्हरलोड जेवलेली आहे. कारण चिकन अनलिमिटेड होतं ना, सगळंच अनलिमिटेड होतं, काय लिमिटच नव्हतं. किती पण खा, भरपूर खाऊन तिच्या एकदम इथे आलं इथे. त्याला कारणीभूत आहे चव बघा. तुम्ही परत म्हणाल काय प्रमोशनल व्हिडिओ आहे की काय, असं काय नाही. आपलं सगळं बिल द्यायचं आहे, आपलं कुठेही प्रमोशनल व्हिडिओ नाही. जे जेन्युइन रिव्ह्यू आहे तोच आपण सांगत असतो. आणि आता जिरवासाठी आम्ही घेतला आहे 7 अप. तुमचा भेटला नाही, चेअर्स. एवढं अंत गळ्यापर्यंत आलं तरी आम्ही घेतलं आहे जिरवासाठी. आणि बघा इकडे यांचे पण सर्वांचे जेवणं झालेले आहेत. मग इथं मला माहित होतं इथं शुद्ध बोकड कापतात आम्ही चांगलं. म्हणजे तुमचं म्हणणं इथं शुद्ध बोकड मिळते, एकदम प्युअर बोकड, म्हणजे काय मिक्सिंग नाही काय नाही. आणि जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी जसं ते म्हणतात ना रील मध्ये, क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर. क्वालिटी एक नंबर आहे. हा क्वालिटी एक नंबर आहे. क्वांटिटी तुम्हाला माहित असणार आहे. हा क्वांटिटी तर मी बघितली ना, एक नंबर होती, बरीच होती. चिकनची तर क्वांटिटी विचारायला नको, अनलिमिटेड आहे. 300 रुपयात खाल तेवढं, काय विचारायची क्वांटिटी आहे नाही. समाधानी आहे ना तुम्ही एकदम. बघा एवढा मोठा ग्रुप समाधानी आपला या अविरत हॉटेलमध्ये. आणि तुम्ही उत्कृष्टपैकी जेवण दिल्याबद्दल आमच्या सर्वांच्या ग्रुपतर्फे तुमचा आभार मानून तुमचा उद्योगधंदा नाही उद्योगधंदा आभार तर आहेच, चांगलं जेवण दिल्याबद्दल आभार आहेच. आणि तुमचा पुढील उद्योगधंदा उत्कृष्ट चालावा, त्यापासून धनप्राप्ती व्हावी, धनप्राप्तीबरोबर तुमचं आरोग्य सुधारावं. आणि तुमचं आरोग्य सुधारल्यानंतर आम्हाला आरोग्यदायी जेवण मिळावं, याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मला धन्यवाद दिले, मी म्हणजे तुम्हाला रोखलं नाही, कारण जेवण देण्याचं काम ह्यांचं इकडे आहे. हे बघा ह्यांचं इकडं मेन तर ते आहेत, ते सोळके साहेब तिकडे आहेत, ते त्यांनी दिलेलं आहे सर्व. तर अशा प्रकारे आपलं पोटभर म्हणजे गळ्यापर्यंत जेवण झालेलं आहे. आणि जेवणाची चव मी तुम्हाला सांगितलेली आहे, परत काय सांगू, एक नंबर. तुम्ही जर ह्या साईडला येत आहे सांगोला साईडला तर नक्की हॉटेलला व्हिजिट करा, एवढी भारी जेवण आहे. फक्त मी हॉटेलवाल्यांना एवढंच सांगेन, आपला व्हिडिओ बघते सोळगे साहेब, थोडी सर्व्हिस सुधारा. थोडं खूप लेट होत आहे भाकरी यायला वगैरे, कारण आनंदीने पण बराच वेळ वाट बघत होती रोटी यायला. आणि एकच ग्रुप पाठीमागे होता, अजून पण 1-2 ग्रुप आले असते तर. आणि इकडे पार्टीज पण होतात, म्हणजे बाहेरचं म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या पार्टीज, बर्थडेज, हे सर्व इथे प्रोग्राम पण होतात. पाठीमागे मोठं गार्डन आहे, म्हणजे जागा आहे मोठी, तिकडे हे प्रोग्राम पण होतात. मग त्यावेळेला तर सर्व्हिसचे अजूनच वांदे होऊन जातील. त्यामुळे थोडी सर्व्हिस सुधारली तर, सर्व्हिसच्या मार्क्स थोडे खाली गेलेले आहेत आपल्याकडनं, पण चवीमध्ये टॉपचा आहे, विशेष टॉपचा आहे एकदम. काय म्हणताय, परत यायला लागतं. मी तुम्हाला सांगतो, मी पर्सनली सांगतो की मला जर कधी जेवायचं झालं ना तर मी नक्की इथे येईन. बाकी आपण व्हिडिओज बनवत बाहेर फिरत असतो ते वेगळं आहे, पण मला पर्सनली विचारलं तर मी अविरतला रेकमेंड करतो. 101% चव अप्रतिमच आहे. चवीसाठी आउट ऑफ मार्क्स आहेत, काही प्रॉब्लेम नाही, फक्त थोडंसं सर्व्हिसमध्ये डाऊन आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला अविरत हॉटेलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच आपल्या खाऊच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.